नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या GTH मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण एक शेतकरी बांधवांसाठी नवीन बातमी घेऊन आलोय। शेतकरी बांधवांसाठी जेवढं आपल्या शेतात पीक पेरणं महत्त्वाचं आहे, तेवढंच सातबाऱ्या उतार्यावर आपल्या पिकाची नोंद करणं महत्त्वाचं आहे। सरकारने ई पीक पाहणी लावण्याची जी मुदत होती ती 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 पर्यंत ही देण्यात आलेली होती। पण बऱ्याच ठिकाणी झालेली ती अतिवृष्टी, त्यानंतर काही ठिकाणी झालेली दुबार पेरणी आणि काही ठिकाणी सर्व्हरचा येत असलेला प्रॉब्लेम, यामुळे अजूनपर्यंत भरपूर शेतकरी हे ई पीक पाहणी लावण्यापासून वंचित आहे। हीच बाब लक्षात घेऊन शासनाने ई पीक पाहणी लावण्याची जी मुदत आहे ती 20 सप्टेंबर 2025 पर्यंत ही देण्यात आलेली आहे। म्हणजे 6 दिवसांची ही मुदतवाढ आपल्याला देण्यात आलेली आहे। तरी ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप आपली ई पीक पाहणी लावली नसेल त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी लावून घ्यावी। कारण ई पीक पाहणी लावण्याचे अनेक फायदे आहेत। जसे की तुम्ही पीक विमा जर भरला असेल, पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या उतार्यावर जर पीक पाहणीची नोंद असेल तरच आपल्याला तो पीक विम्याचा लाभ हा मिळू शकतो। तसेच अतिवृष्टीमुळे किंवा काही अन्य कारणांमुळे आपल्या शेती पिकाचं काही नुकसान झालं तर त्याची पीक भरपाई मिळण्यासाठी सुद्धा पीक पाहणी ही महत्त्वाची आहे। त्यानंतर शासन स्तरावर कोणत्या पिकाची किती लागवड झालेली आहे याची सुद्धा नोंद ठेवणे सहजरित्या शक्य होणार आहे। त्यामुळे ई पीक पाहणी लावणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। खूप साऱ्या पिकांसाठी हमीभाव हा ठरवण्यात आलेला आहे। आपल्याला जर आपल्या पिकाची हमीभावाप्रमाणे जर विक्री करायची असेल तर आपल्या उतार्यावर त्या पिकाची नोंद असणं आवश्यक आहे। तसंच बँकेत आपल्याला पीक कर्ज किंवा इतर कर्ज जर हवं असेल तर त्यासाठी सुद्धा ई पीक पाहणी लावणं हे खूप महत्त्वाचं आहे। अशा खूप साऱ्या कारणांसाठी ई पीक पाहणी हे आपल्या पीक पेरणी इतकंच महत्त्वाचं ठरलेलं आहे। तरी याची मुदत ही 20 सप्टेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे। त्यानंतर 21 सप्टेंबर तर 4 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला सहाय्यकामार्फत आपली पीक पाहणी लावता येणार आहे। तरी आपण सहाय्यकाची वाट न बघता अद्याप ज्या शेतकरी बांधवांची पीक पाहणी लावायची बाकी असेल त्यांनी 20 सप्टेंबरच्या आत लावून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशी ही खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीसाठी GTH मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।